वाइड बॉल एक रन। एक रन। एक रन। एक रन। एक रन। शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-2 उलटा चेंडू आणि याच्यासाठी फटका बाद विकेट। फलंदाज निखिल सुधीर शेवटच्या सनी एक रन। डॉट बॉल एक रन। मागे आपण लखानीच्या बॅटमन आलेला चौकार, नीरजच्या बॅटमन आलेला चौकार, वाइड बॉल आहे 2 रन। नक्कीच 2 बॉल होत आहे 2 रन। वाइड +1 एक रन। गोलंदाज दोघा झाले पाहूया दोन्ही पारितोषिक अंतिम वेळा यांच्या माध्यमातून दिले जाते नक्कीच पंच जाहीर करतात 30 षटक मारले असताना पुन्हा एकदा 5000 रुपये आणि विकेट जर घेतला गोलंदाजासाठी 500 रुपये डॉट बॉल विकेट। लेग स्पिन पाहायला मिळाला डॉट बॉल गुड बॉल प्रयत्न वाइड बॉल वाइड प्लस विकेट बॉल का रन काउंट यस नाही बाद चला पाहूया तेजस ऑल द बेस्ट वाइड +2 वाइड +1 सॉरी वाइड +1 हैट्रिक एक रन। डॉट बॉल डॉट चेंडू येतोय अंजुम बत्तीवाल्यांच्या पारितोषिक आहे डॉट बॉल प्रत्येक चौकार लगावा 500 कमवा आणि 2 रन की दुसरी क्षेत्र जरा सुरू तयार डॉट बॉल मारला फटका सूर्य काळी 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाते शुभम यांना ऐसे क्या बात है वाइड बॉल 2 रन। जो काळा पडदा आहे त्या पडद्यावर लगावला आणि पुन्हा एकदा जाते सुसंगीत सुटली आहे 2 रन। 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत
नक्कीच आणि समालोचन कक्षामध्ये नक्कीच स्थानिक समालोचन एक रन लाडक्या युगंध चषक वर्ष 9 आणि नक्कीच आपल्यासोबत सकाळच्या शिबिरापासून संतोष सर आपल्यासोबत जोडले होते. त्यांचा आवाज आपण ऐकला. या काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. KP9 विरुद्ध JK ब्रँड असा सामना आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि हे मात्र पहिल्यांदा हा जोरदार प्रहार बट्टीवाला देखील आहे. नक्कीच दादा आज आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देखील करण्याचा प्रयत्न करतायत खेळाडूंना. सर्व प्रेक्षकांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे युगंधर चषक वर्ष 9 मध्ये. आणि जे पाहिलं तर यावेळेस देखील राहुलचा टप्पा पहिल्यानंतर बॉलला बाहेर निघून जात होता, परंतु तितक्यातच पहिल्या आली आहे. सगळ्यांनी रन्स केले आहेत. पण जर आपण पाहिलं फैजान पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि यावेळेस बघूया विकेट राहुल घेऊ शकतात का त्यांच्यासमोर फैजान आहे. इकडे मागच्या वेळी बॉल नव्हता आला, यावेळेस सुरेश अशोकदादा पाटील आपल्या लाडके कार्यसम्राट संपूर्ण आज टीम आपल्या या युगंधर चषकामध्ये सामील. बत्तीवाला त्यांच्यासोबत संतोषजी पाटील देखील आहेत, मयूरदादा देखील आहेत, स्वप्नील दादा करायला देखील आज आपल्या या मैदानात दाखल झाले. याच ओव्हर मध्ये जर विकेट घेतली तर 500 नाही 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि हे पाहिलं तर यावेळेस पंचाने देखील आमच्या जात नाही परत नाही आणि इकडे नो बॉल घोषित केला. बघा आपल्याला आपल्या लिमिट मध्ये गोलंदाजी करावी. एकूण जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. आता एक डावपुरे फलंदाज साई आले स्ट्राईक वरती. पहिली तर 17 धावा झाल्या धावफलकावरती. 33 धावांचं लक्ष नो प्लस वन अर्धनी घेतोय बॉलवरती झोप गेलाय. नो बॉल टाकलाय आणि यावेळेस नक्कीच आपल्या हायटीचा वापर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासून शिंगरे भरच्या मात्र एक चेंडू शिल्लक आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत मात्र. इकडे पाहिलं तर हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर 13 runs required from coming balls. पुन्हा एकदा पुढे गोल मारण्याचा प्रयत्न करून यावेळेस शुभम कॉन्टॅक्ट करेल आणि ही एक विकेट. आणि यावेळेस शुभदीप शिंगरे त्यांच्यासोबत सुयोग दुरी दुसऱ्या बाजूला सागर आणि यावेळेस बॉक्स क्रिकेट मध्ये हे चालू 10 धावा उरल्या. कमबॅक करावं लागेल गोलंदाजी टीमला पॅडी संघाला. नो प्लस वन सिंगल रन है अभी का. नो नहीं है, सिर्फ 1 रन है, नो नहीं है, सिंगल रन. बघायचं असेल पारितोषिक घेण्यासाठी ते काय करतील. पण यावेळेस संयमी खेळी दाखवत आहेत. साईला देखील माहिती आहे. नका डेबिट टू साई. यावेळेस 22 रन 1 रन 25 धावा झाल्यात. 8 धावा अजून जिंकण्यासाठी हवे आहेत. आणि इकडे जोरदार टॅप करण्याचा प्रयत्न डॉट बॉल टीम सिद्धिविनायक या संघाला. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड बॉल. यावरती जर पाहिलं तर पारितोषिक त्याचसाठी दिलं जाणार आहे. ते सुरेख प्रहार परंतु शुभम डॉट बॉल प्रत्येक क्षेत्र. आणि पॅडी संघाचं तुम्हाला मित्रांनो सांगायला गेलं तर आपले भांडूप मध्ये नावातले डीजे आणि पहा त्यांचं आपण नाव घेत होतं आणि त्यांच्या संघाला त्यांनी आता खूप चांगल्या पद्धतीने इकडे मदत केली आहे. रनआउट घेतलाय पॅडी दादाने. आणि गेले 9 वर्ष आपण ही क्रीडा स्पर्धा जी आहे ती मात्र एक वेगळी छाप सोडली आहे. कारण की या टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर खूप वेगवेगळे पारितोषिक आपण क्रिकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. झाली आहे वाईड बॉल. विकेट घेतली तर हार्दिक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जाणार नाही आज जर पाहिलं तर 4 चेंडू 5 धावांची गरज. इकडे पाहिलं तर विकेट
सुरेख गोलंदाजी इकडे पारितोषिक लावलाय. बघूया गोलंदाज इकडे मात्र टॅप केला. आता 1 बॉल आणि 4 रन. मित्रांनो एकूण जर आपण फायनल जिंकण्यासाठी स्ट्राईक वरती नवीन का 4 धावा होतील. 4 रन इकडे टॅप केलाय परंतु किती ताकद नाहीये आणि पॅरी संघ ही मॅच जिंकतायत. सुरेख गोलंदाजी इकडे मात्र गोलंदाज अजयच्या माध्यमातून राहिली आहे आणि 6 बॉल 7 ची मॅच इकडे अजय